हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? जवळपास आता 2 ते 3 दिवसाच्या नंतर ब्लॉग येतोय आपला, कारण की तब्येतच ठीक नव्हती. कारण वातावरणच एकदम थंडीतून उन्हामध्ये झालंय. त्याच्यामुळं गरमी वाढले, त्याच्यामुळं सर्दी सगळ्याला झाली आहे घरामध्ये. सुरुवातीला श्रेयाला झाली, खूप सर्दी झाली, जाम सर्दी झाली होती तिला. सर्दी नंतर ताप तिचं झालं, तिच्या नंतर माझं, यांचं असं एकामागे एक चालूच आहे. अजून सुद्धा चालूच आहे. म्हटलं आता ब्लॉगला गॅप पडायला नको. झालं 2-3 दिवस झाला आराम, कारण की असंच आज आळस आळस करत गेलं तर मग ते पुढंच जाणार आहे ब्लॉग, आणि मग ब्लॉग कंटिन्यू होणार नाहीत. म्हणून मग आज म्हणलं ब्लॉगला स्टार्ट करावं. आणि आता बऱ्यापैकी आहे तब्येत, पण सर्दी खूप होते. खूप श्रेयाला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आता बरी आहे ती पण. आणि त्याच्या डॅडीला पण थोडंसं ते स्टोनचा प्रॉब्लेम होता आहे, त्याच्यामुळं त्याचं खूप पोट दुखत होतं. त्यांचं म्हणजे जवळपास हा आठवडा आमचा पूर्ण आजारातच गेला. आता म्हणलं कंटिन्यू करावा ब्लॉग. पाणी आले, म्हणजे भरलंय पाणी, आणि पाण्याची भरपूर धावपळ चालली आहे. बाहेर सोडलं होतं, वरच्या टाक्या वगैरे भरून ठेवले. आज संडे असल्यामुळं मग थोडंसं निवांत आहे. ह्यांना पण सुट्टी आहे, त्याच्यामुळं मग मोटर लावणं करणं त्यांच्याकडेच आहे आज. नाहीतर मग त्यांचं ऑफिस असल्यावर मग इकडं त्यांना बिलकुल लक्ष देता येत नाही. तर असं आहे. सकाळचा स्वयंपाक चाललाय. सकाळची भाजी बनवते मी. भाजीला बनवणार आहे मी हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची अख्खी डाळ असते ना ती. तर आता इथं फोडणी देते मी. फोडणीला एक कांदा वापरलाय. कांदा आता लालसर होऊ द्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की मग आपल्याला पुढचे साहित्य टाकून घ्यायचे आहे. आणि डाळ ही छान पण लागते आणि टेस्ट पण छान येते. ह्याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट सुद्धा, आपलं घरचं काळं तिखट वापरून केलं तरीसुद्धा खूप छान चव येते ह्याची. जसं आपण अख्खा मसूर कसं करतो तसंच जवळपास ह्याची प्रोसेस आहे. अख्खा मसूर आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये उकडून घ्यायचा असतो, पण हे रात्री थोडंसं भिजवलं की मग छान लागते. मग या डाळीला मी रात्री भिजवत ठेवले होते पाण्यामध्ये. नंतर सकाळी 2-3 शिट्ट्या काढल्या आणि अशी झाली आहे डाळ. थोडंसं मऊ शिजवायचं आहे, कारण की त्याच्यात आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पण करायचं आहे. आपल्या आवडीनुसार, कोणाकोणाला जास्त आखी आवडत असली तर तसंसुद्धा करू शकता. आणि कोणाला थोडीशी मोकळी पण पाहिजे असली तर ती पण खूप छान लागते. पाणी आपल्याला रस्सा जर नाही करायचा असला तर. आता इथं टाकले मी लसण, अद्रक, कोथिंबीर ह्याची पेस्ट. त्याला आता छान तेलात परतून घ्यायचं आहे. ह्यानंतर चवीनुसार लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडीशी हळद, आणि मसाला मी या ठिकाणी गरम मसाला वापरणार आहे. आपला जो शहाजिरी, इलायची, दालचिनी, लवंग आहे ना त्याचं पावडर केलेला घरचा, तो मसाला थोडासा टाकणार आहे. आणि टोमॅटो पण टाकले, ते पण विरघळले फोडणीमध्ये. आता फोडणी पूर्णपणे झाले. आता याच्यामध्ये मी डाळ टाकून घेणार आहे. डाळ टाकण्याच्या नंतर आपली भाजी रेडी. जास्त काही याला म्हणजे मोठी प्रोसेस नाही याची. वांग्याची भाजी, आलूची भाजी जशी बनवतो आपण त्याच पद्धतीने ही भाजी बनवायची आहे. जास्त काही एक्स्ट्रा मसाले ह्याच्यामध्ये काही लागत नाही, आणि चवीला पण खूप छान लागते चपातीसोबत, किंवा आपल्याला भात, वरण म्हणून पण आपण म्हणजे भातावर थोडीशी घट्ट डाळ जर आवडत असली तर या पद्धतीने आपण करू शकतो. तर इथे आता डाळ पूर्ण टाकून घेतली मी. ह्याला छान ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये उकळू देणार आहे. आणि इकडं बाहेर आमच्या नळाला पाणी पण आले बघा. इकडे श्रेयाचे डॅडी पाणी भरतायत, म्हणजे मी पटकन इथं हंडे घासून दिले त्यांना, आणि मग ते इथं हंडे भरून देत आहेत मला. मग आता हे भरल्याच्या नंतर मी ह्याला मध्ये घेणार आहे. हे पिण्याचं पाणी घेते मी मध्ये, म्हणजे स्वयंपाकासाठी पाणी भरून घेते मी. स्वयंपाकाला हे पाणी लागते, त्याच्यामुळं मग नळाचं पाणी हे आम्ही भरून ठेवतो आहे. म्हणजे दरवेळेस नळाचं पाणी आलं की मग मी भरून ठेवते. तसं तर 4 दिवसाला 3 दिवसाला पाणी येते आमच्याकडे. पाण्याचा असा काही प्रॉब्लेम नाही. पावसाचं प्रमाण जास्त आहे दरवर्षी, म्हणून पाण्याची काही टंचाई तेवढी भासली नाही. आणि त्यातल्या त्यात बोर आहे आमच्या घरी, त्याच्यामुळं मग काही पाण्याचा काही प्रॉब्लेमच नाही. आणि पाणी आल्यावर बघा अंगणात किती फ्रेश वाटतं एकदम.
इथं लावायचं हा जागा हो पाना पसरतात त्याची हा हा काय लावता तुम्ही चमकुळा कशासाठी राहते ती आळूची पानं असं स्टोन ज्याला झाला ना हम्म. थोडक्यात आता मला स्टोनचा त्रास आहे हा तर ते त्याच्यासाठी चांगलं असतं असं का हां अजून काढावं लागेल त्याला उकरायला दुसरं काय तर पाहिजे हा बस झालं एवढं ठीक आहे ओली झाले ना अगं म्हणूनच दुसरं काही घेतलं नाही मला वाटतं थोडं जरा इकडे इकडे लावायला पाहिजे होतं पण हे लिंबाचं झाड असल्यामुळं इथपर्यंत हे असं आळच राहते ते पानं ह्याचे जास्त पसरल्यावर जागा कमी पडणे ह्याला हा. मला खोदायला काहीतरी आणावं लागेल मोठं करूच कुदळ होते किती नाही ना हाय हाय कुठं आहे ते हा चांगलं आहे खाली काय गांडूळ खत आहे मध्ये राहू दे बरं झालं कुठं घेतस का बघितल्यासारखं वाटलं ना काय तिथंच त्या ह्याच्यात त्या कुठं नाही ते लाकूड आहे लोखंडी काहीतरी होतं घरचं सगळं आवरल्याच्या नंतर जेवण वगैरे दुपारी झाल्याच्या नंतर आम्ही 4 ते 5 वाजता बाहेर पडलो मग इथं थोडंसं माझं बघणं चाललंय आणि श्रेयाला इथं ह्या शॉपमध्ये बिलकुल यायचं नव्हतं तिचं मन होतं दुसरीकडेच तिथं बाजूलाच एक टॉयचं दुकान होतं तिला तिथं जायचं होतं मग ती बाहेरच थांबून होती नंतर आम्ही मध्ये बोलून घेतलो तिला आणि मग नंतर आल्यानंतर मग बसायचं कुठं होतं तिला मग मोबाईल पाहिजे होता मोबाईल घेणार आणि मीच व्हिडिओ बनवणार असं चाललं होतं तुम्हा सगळ्यांना ती हाय करते आणि चला म्हणलं तेवढं जरा भाजीपालाही घ्यायचं होता दूध वगैरे घ्यायचं होतं म्हणून बाहेर पडलो आणि आज सुट्टी संडे त्याच्यामुळं मग थोडंसं निवांतच होतं आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं थोडंसं बाहेर पडलं की मग तेवढं फ्रेश पण वाटतं चांगलं पण वाटतंय त्याच्यामुळं आम्ही बाहेर आलो आहे आणि आता श्रेया घेते व्हिडिओ तिला व्हिडिओ घ्यायला खूप आवडतो त्यातल्या त्यात मोबाईल हातात आल्यावर तर मग काय बघायचंच नाही मग आता तिचं चाललं आहे इथं शूट घेणं आणि जसंच्या तसं कॉपी करणार मग थोडंसं बोलत पण होती ती काहीतरी
आणि इथं मग लगेच आमच्या दोघांचाही व्हिडिओ तिनं घेतला, बराच घेतला होता तिनं. आणि नंतर मग बाहेर पण इथं थोडंसं काहीतरी बघायचं होतं आम्हाला. तिथं लागली श्रेयाला भूक, मग इथं आता इथं चालू आहे गाडीवरच बिस्किट खाणं. बाहेर गेलो होतो, आत्ता चालू आहे. थोडीशी खरेदी करायची होती, काही थोडंसं घ्यायचं होतं, तीच तयारी चालली होती माझी. श्रेयाचं चाललं इकडे बिस्किट खाणं. आलं बाहेरून आलं, श्रेया एकच खायचं हा, त्याच्यातलं एकच खायचं, सगळंच नाही खायचं सांगणं, डब्यात ठेवून टाकते. आता चहा बनवायचा आहे, स्वयंपाक पण करायचा आहे. आज बाहेर थोडा वेळ लागला. आणि हो, पुढचा व्हिडिओ स्पेशल राहणार आहे, तर पुढच्या व्हिडिओत कळेलच तुम्हाला की कसा आहे व्हिडिओ तो आणि कशासाठी हा हा तर कशासाठी आहे व्हिडिओ तो. तर चला मग पुढच्या व्हिडिओत भेटूया आपण. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.